नंतर स्वाभाविक आहे की त्या वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि ती कारण देऊन रवी कदम हे आपली स्वतःची बाजू त्या ठिकाणी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना आपल्याला पाहायला मिळतात। हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता सूरज की त्यांच्या वडिलांकडे 25 एकरांची जमीन होती, त्यामुळे कोर्टाने आता पुराव्यांची मागणी केली आहे। तर पुराव्यांच्या मागणी करता म्हणजे पुराव्यांसाठी आणखी काही दिवस मग दिले जाऊ शकतात, या संदर्भात काही कळलं याबद्दल? नक्कीच अश्विन, खरं तर कसं आहे, ही संपूर्ण याचिका सुनण्यासंदर्भातली जी सकारात्मकता न्यायालयाने दर्शवलेली आहे, त्यामुळे हे प्रकरण जवळपास 30 वर्ष आधीचं आहे। त्यातल्या एक एक बारकावे, एक एक ज्या गोष्टी आहेत हे ऐकून न्यायालय घेतील आणि त्यानंतरच निरीक्षण देतील। त्यामुळे हे एका दिवसात किंवा एका तासात संपण्यासारखं नाहीये, याचे अनेक दाखले हे दिले जाऊ शकतात। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण ऐकण्यासाठीचा जो कालावधी आहे हा बराच असू शकतो। त्यामुळे पुढील तारीख ही देखील दिली जाऊ शकते। मात्र ती तारीख जरी दिली असली तोपर्यंत NBW ला स्थगिती किंवा त्यांच्यावरती शिक्षेला स्थगिती न्यायालय देते का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण कोर्टाने यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे की अंतरिम दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे। त्यामुळे कोर्ट या संपूर्ण गोष्टी, या मेरिट्स ऐकून पुढे काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं आहे। आणि आजच्या युक्तिवादातनं कोकाटेंना तात्पुरतीची जी दिलासा आहे हा मिळतो का हे महत्त्वाचं आहे, कारण कोर्टाने स्पष्ट केलं होतं की अंतरिम दिलासा देण्यास त्यांनी नकार दिला होता। मात्र याचिका जी करण्यात आलेली आहे ही सकारात्मकरित्या ऐकून घेण्याची जी परवानगी आहे ही देण्यात आली होती। त्या आधारावरती आज दोन्हीही वकील म्हणजे रवी कदम असतील, जे कोकाटेंचे वकील आहेत, किंवा सरकारी वकील असतील, यांच्याकडनं हे ऐकून घेण्यासंदर्भातली जी सकारात्मकता आहे ही न्यायालयाकडनं दर्शवण्यात आलेली आहे आणि त्यातच अनेक गोष्टी या पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जी वडिलोपार्जित जमीन आहे ही नेमकी कधीची आहे, केव्हा ते संदर्भातले व्यवहार झालेले आहेत हे देखील पडताळलं जाईल किंवा याची माहिती देखील न्यायालयात स्पष्ट केली जाईल आणि त्या संदर्भातले पुरावे आता कशा पद्धतीने रवी कदम हे कोकाटेंच्या बाजूने सादर करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। अश्विन, सूरज, त्यासोबतच थोड्याच वेळात आता मेडिकल बुलेटिन येणार आहे माणिकराव कोकाटेंचं, असंही कळतंय। म्हणजे हॉस्पिटलकडनं अधिकृतरित्या माहिती दिली जाईल, तज्ञ डॉक्टर्स जे ते या संदर्भातली माहिती देतील। तर या मेडिकल बुलेटिनचा रोल येणाऱ्या काळामध्ये, खास करून जसं आपण म्हणतोय की ही याचिकेची सुनावणी आणखी काही दिवस कदाचित चालू राहू शकते, कारण कोर्टाने पुराव्यांची देखील मागणी केली आहे। तर या मेडिकल बुलेटिनची भूमिका किती महत्त्वाची असेल येणाऱ्या काळामध्ये, सूरज? अश्विन, नक्कीच या मेडिकल बुलेटिनची भूमिका ही खरंच खूप महत्त्वाची राहू शकते, कारण त्यांना जो होणारा त्रास आहे त्या आधारावरती न्यायालयाकडनं तुर्तासरी त्यांच्या अटकेसंदर्भातल्या सूचना आहेत या पुढे ढकलल्या जाऊ शकतात। दुसरीकडे याच आधारावरती त्यांना उपचारासाठी देखील वेळ दिला जाऊ शकतो। त्याचबरोबर ती संपूर्ण याचिका किंवा संपूर्ण सुनावणी ऐकण्यासाठी, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकण्यासाठीचा जो आहे वेळ हा न्यायालय घेऊ शकते। त्यामुळे या संपूर्ण तिन्ही बाजूने जर विचार केला तर नक्कीच कोकाटे यांच्या जी अटकेची जी टांगती तलवार आहे ही पुढे जाऊ शकते। मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर पुढे याआधी ज्या दोन्हीही कोर्टांनी त्यांची शिक्षा ही कायम ठेवलेली आहे यावरती देखील न्यायालयाचं निरीक्षण हे महत्त्वाचं आहे, कारण आता जर आपण पाहिलं तर एकूणच निरीक्षणामध्ये अंतरिम दिलासा देण्यास नकार दिलेला आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय तर याचिका जी युक्तिवाद होतो आहे हा ऐकून घेण्यास देखील कोर्टाकडनं दिलेला आहे, कबुली दिलेली आहे। त्यामुळे एकूणच युक्तिवाद हा ऐकला जाईलच, मात्र पुढे या मेडिकल ग्राउंड्सवरती कोर्टाकडनं माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसंदर्भात किंवा पोलिसांच्या कारवाई संदर्भात काही स्थगिती सूचना येत आहेत का, आणि जोपर्यंत ही सुनावणी पुढे सुरू राहील, युक्तिवाद सुरू राहील, तोपर्यंत त्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील। अश्विन, सूरज, सध्या माणिकराव कोकाटेंच्या समोर नेमके कोणकोणते ऑप्शन आहेत, काय काय पर्याय आहेत सध्या माणिकराव कोकाटेंसमोर? अश्विन, सध्या तर आपण पाहिलं तर मेडिकल ग्राउंड हाच एक महत्त्वाचा आणि मोठा ऑप्शन हा सध्या कोकाटेंसमोर आपल्याला पाहायला मिळतोय की त्यांना जो त्रास होतो आहे त्या आधारावरती ते लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। अतिदक्षता विभागात उपचार त्यांच्यावर होत आहेत आणि त्या संदर्भातला जो अहवाल आहे हा देखील कोर्टाने सादर केलेला आहे। त्यामुळे तुर्तास त्यांना जी अटकेची किंवा त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर करण्याच्या ज्या सूचना न्यायालयाकडनं देण्यात आलेल्या आहेत त्यावरती कुठेतरी त्या फुल स्टॉप लागू शकतो। त्यामुळे एकूणच या कारवाईतनं ते पुढे जाऊ शकतात। मात्र दुसरीकडे न्यायालयात त्यांना त्यांची बाजू ही स्पष्टपणे मांडावीच लागणार आहे, कारण दोन्ही न्यायालयाकडनं आपले शिक्षेचा जो त्यांचा निर्णय आहे हा कायम ठेवला होता। दुसरीकडे वैद्यकीय अहवालाच्याच मदतीने हायकोर्टाकडनं देखील काही प्रमाणात का होईना पण कोकाटेंना दिलासा दिला जाऊ शकतो। मात्र इतर जे दोन न्यायालयाने दिलेला निर्णय आहे हा का दिला या संदर्भातलं देखील जे विवरण आहे हे देखील हायकोर्टाकडनं लक्षात घेतलं जाईल। त्यामुळे युक्तिवाद
पूर्ण झाल्याशिवाय, निरीक्षण आल्याशिवाय यावरती अधिक बोलणं खरं तर योग्य ठरणार नाही. त्यामुळे पूर्णतः निरीक्षण आल्यानंतरच न्यायालय आपली भूमिका ही मांडेल हे प्रामुख्याने पाहायला मिळालं. सूरज, त्यासोबतच पोलिसांचं या सगळ्यामध्ये नेमकं काय म्हणणं आहे? कारण नाशिक पोलीस काल आपण बघितलेलं होतं की त्यांची टीम मुंबईमध्ये पोहोचली, वांद्रे पोलीस स्थानकात ते गेले, त्याच्यानंतर मग नाशिक पोलीस आणि वांद्रे पोलीस यांची टीम गेली लीलावती हॉस्पिटलमध्ये. या सगळ्यामध्ये नाशिक पोलिसांची नेमकी काय भूमिका आपण तुझ्याकडे जाणून घेऊ. मुकुलकडे जाऊया तुर्तास. मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत ताजी अपडेट द्यायला. मुकुल, कोर्टामध्ये काय घडतंय आपण बघतोच आहे, मात्र माणिकराव कोकाटे यांच्यासमोर येणाऱ्या काळामध्ये हे